आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। नुकतेच दोंडाईचा येथे महाराष्ट्र राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्हा पालकमंत्री जयकुमार रावल यांना शिंदखेडा येथील भाजप गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदखेडा शहर भाजप उपाध्यक्ष मिलिंद पाटोळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी निवेदन दिले आहे। सदर निवेदनातून शिंदखेडा नगरपंचायत स्थापनेपासून नगरपंचायत 8चा उतारा नोंदवर मालमत्ता कर, पाणीपट्टी कर आणि इतर कर सदर लाभार्थी भरत आलेत, परंतु रमाई घरकुल योजनेचे लाभार्थी यांना 8चा उताराच्या नोंदीवर रमाई घरकुल योजनेचे लाभ घेता येत नाही। सदर लाभार्थी यांचे अर्ज नामंजूर होत असल्यामुळे 95% जास्त लाभार्थी हे रमाई घरकुल योजनेपासून वंचित राहत असल्यामुळे सदर महाराष्ट्र शासनाची योजना शिंदखेडा शहरामध्ये अयशस्वी होत आहे। सदर महाराष्ट्र शासन रमाई घरकुल योजना यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र शासन निर्णयानुसार भूमी अभिलेख सिटी सर्वेची अट रद्द केली तर सदर अनुसूचित जाती या प्रवर्गाच्या गोरगरीब सामाजिक आर्थिक मागास लोकांना रमाई घरकुल योजनेद्वारे घर उपलब्ध होतील आणि महाराष्ट्र शासनाची रमाई घरकुल योजना देखील यशस्वी होईल। शबरी आदिवासी घरकुल योजनेची शहरी भागात अंमलबजावणी करण्याबाबत महाराष्ट्र शासन निर्णयाप्रमाणे रमाई घरकुल योजना यशस्वी करण्यासाठी शासन निर्णय करण्यात यावा ही विनंती केली आहे। यावेळेस निवेदन देण्यासाठी रावसाहेब अनिल वानखेडे यांच्यासह मिलिंद पाटोळे, प्रवीण माळी, भिला पाटील, विनोद पाटील, चेतन परमार, अजय पान पाटील, रावसाहेब न्याहाळसे, विनोद पाटोळे, प्रवीण पाटोळे, रवी पाटोळे, रावसाहेब थोरात, सूरज देसले आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यावेळी मंत्री रावल यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली, त्यामुळे लवकरच शिंदखेडा शहरातील सिद्धार्थ नगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, जनता नगर, वरपाडे रोड आदी भागातील सर्व वंचित लाभार्थ्यांना रमाई घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील आणि मिळवून देणारच असं आश्वासन यावेळी निवेदनकर्त्यांना दिले आहे। जय भीम, नमस्कार। मी आपला मित्र मिलिंद रमेश पाटोळे, पणन व राजशिष्टाचार मंत्री तसेच पालकमंत्री धुळे श्री जयकुमार भाऊ रावल यांना दिनांक 12 जुलै 2025 रोजी रावसाहेब अनिलजी वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली दलित बांधव शिंदखेडा यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून निवेदन दिले। निवेदनाचा मुख्य विषय असा की रमाई घरकुल आवास योजनेला असलेली अट सिटी सर्वेची ही रद्द व्हावी, त्या जागेवर डॉक्युमेंटरी शिथिलता आणावी आणि महाराष्ट्र शासन निर्णय जाहीर करावा, ज्यामुळे दलित बांधवांना घरकुल जास्तीत जास्त प्रमाणावर मिळेल व रमाई घरकुल आवास योजना ही यशस्वी होईल। अशा वेळी जयकुमार भाऊ रावल, अनिलजी वानखेडे व दलित बांधव यांनी मोठी चर्चा केली। जयकुमार भाऊ यांनी शब्दात सांगितलं की या विषयावर मी मार्ग काढतो आणि महाराष्ट्र शासन निर्णय लवकरात लवकर जाहीर करतो, जेणेकरून रमाई घरकुल आवास योजना ही गोरगरिबांपर्यंत पोहोचली जावी। त्याचबरोबर जयकुमार भाऊ रावल, अनिलजी वानखेडे व दलित बांधवांमध्ये ही मोठी सकारात्मक चर्चा झाली। या विषयावर जयकुमार भाऊ लवकरात लवकर महाराष्ट्र शासन निर्णय व सिटी सर्वेची अट रद्द करतील असे त्यांनी शब्दात सांगितले आहे। धन्यवाद। संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।